ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार होणार आहे, कारण की प्रियाने आणि मेहपत आणि नागराजने खरं प्लॅन ठरवलेला असतो, तो म्हणजे सायली आणि अर्जुनला संपवण्याचा. त्यामुळे खरं तर इथे नागराज मेहपतला म्हणत असतो, तू साक्षीला सर्व काही सांगितलंच ना? तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो, हो मी सगळं काही तिला सांगितलं आहे. तेव्हा इथे खरं नागराज म्हणत असतो, म्हणजे सायली आणि अर्जुन उडाले म्हणजे आता, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे मेहपत म्हणतो 113% काम झालेलं आहे असं इथे म्हटलेलं असतं. आता इकडे सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, तेव्हा ते हॉस्पिटलचं सगळं काही आवरून गाडीत बसून घरी निघालेले असतात. घरी निघाल्यानंतर खरं तर इथे जो काही मेहपतने माणूस त्यांच्या मागं पाठवलेला असतो, तो माणूस इथे फोन करून ट्रकवाल्याला सांगत असतो की सुभेदार अर्जुन आणि त्यांची बायको आता निघालेली आहे. हे सांगितल्याबरोबर खरं तर सायली आणि अर्जुनची गाडी समोर असतील, त्याच मागं खरं तर एक ट्रक असतो. आता इथे ट्रक आणि गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आता ही बातमी खरं तर घरी सगळ्यांना कळलेली असते, म्हणजे अक्षरशः न्यूजमध्ये ती बातमी आलेली असते. ही सगळ्या काही गोष्टी ऐकून खरं इथे कल्पनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळं बाकी घरच्यांना देखील सगळ्यांनाच हा धक्का बसलेला असतो. आता इकडे मात्र प्रिया फार खुश झालेली असते, कारण की प्रियाचा हा प्लॅन तिचा सक्सेस झालेला आहे असं तिला इथे वाटत असतं. मात्र पुढे खूप मोठा धमाका होणार आहे, ते तर आपल्याला पुढे कळेलच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब